नमस्कार. माझे नाव श्रद्धा रमाकांत ढोबळे. मी निवडलेला विषय आजच्या डिजिटल युगात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज. आजच्या डिजिटल युगात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज का आहे हे पाहायचे आहे. आधीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाबाबतीत विरोध केला जाई, परंतु आताच्या काळात स्त्रिया सर्व बाबतीत पुढे आहेत. तुम्हाला आता असे वाटत असेल की माझ्या हातात पुस्तक आणि लॅपटॉप आहे. हीच तर खरी डिजिटल युगाची सुरुवात आहे, जे तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला एका न्यायपूर्ण समाजाकडे नेऊ शकते. मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण एका अशा युगात जगत आहे जिथे तंत्रज्ञानाने हे जग व्यापले आहे. अशा वेळी 1890च्या दशकात क्रांती घडवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची गरज का आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले ज्यांनी समाजातील रूढीवादी विचारांना आव्हान दिले आणि शिक्षणाचे दीप प्रज्वलित केले, त्यांच्या विचारांची आजही आपल्याला किती गरज आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडली, कारण शिक्षण हेच स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे असे त्यांचे मत होते. आज डिजिटल युगात ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल साक्षरता ही शिक्षणाची नवी रूपे आहेत. तर सावित्रीबाई फुले यांच्या विचारानुसार तंत्रज्ञान सर्वांपर्यंत, विशेषतः मुली आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे आजचे कार्य आहे. शिक्षणाने माणूस घडतो हे त्यांचे वाक्य तंत्रज्ञानाच्या मदतीने सिद्ध होऊ शकते. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील विषमता दूर केली आणि सर्व जाती धर्मांच्या मुलांना एकत्र शिकवले. आज डिजिटल युगात ऑनलाईन डिजिटल डिवाइड आहे. तंत्रज्ञान सर्वांना समान संधी देईल का? सावित्रीबाईच्या विचारानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून समाजातील विषमता दूर करणे हे आपले कर्तव्य आहे. डिजिटल इंडियाचा वापर करणे हे त्यांच्या एक विचारांचाच भाग आहे. एका स्त्रीला शिकवा, तुम्ही संपूर्ण समाजाला उन्नत करता, हे त्यांचे वाक्य ही तितकेच महत्त्वाचे आहे. सावित्रीबाई फुले ज्यांनी विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, केशवपण बंद केले आणि स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी डिजिटल स्पेसमध्ये सन्माननीय स्थान मिळवून देणे हे त्यांचे कार्य पुढे नेण्यासारखे आहे. सावित्रीबाईंनी शिक्षणातून आणि समानतेचा वारसाही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचे विचार हे केवळ इतिहासातले धडे नाहीत, तर ते आजच्या काळातील शिक्षणाचे उपाय आहेत. चला, आपण सर्वजण मिळून तंत्रज्ञानाचा वापर करू आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्वप्नातील शिक्षित आणि समान समाजाची निर्मिती करूया. आणि एवढंच बोलते, ध्यास जगा वेगळा होता त्यासाठी आजीवन लढली. ध्यास जगा वेगळा होता त्यासाठी आजीवन लढली. म्हणूनच वंदनीय आम्हाला आमची सावित्री माऊली, आमची सावित्री माऊली. आणि एवढंच बोलते की आधीच्या काळात पुस्तकांना विरोध केला जाई, परंतु आताच्या काळात स्त्रियांना इंटरनेट, डिजिटल लॅपटॉप यांना विरोध करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धन्यवाद.